नमस्कार. आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत. जराही तुपाचा वापर न करता शंकरपाळीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल की शंकरपाळी किती खुसखुशीत बनलेली आहे. तर ही शंकरपाळी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत. एक छोट्या आकाराची पाटी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्याच कपाने पाव कप व 2 चमचे दूध घ्यायचे आहे व एका पातेल्यामध्ये वतायचे आहे. नंतर आपल्याला पाव कप आणि 2 चमचे साखर घ्यायची आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. गॅसवरती पातेले ठेवून आपल्याला साखर दुधामध्ये विरघळून घ्यायचे आहे. चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे व पाव कप आपल्याला तेल एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षा कमी मीठ व पाव चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे. मैदा हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो, म्हणून भरपूर जण हे मैदा खाण्याचे टाळतात. तसेच काही जणांना तूप हे आवडत नाही. तुपाची कॉस्टही जास्त असल्यामुळे ते सर्वांच्याच घरी अवेलेबल नसते. त्याच्यामुळे आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि तेलापासून शंकरपाळी बनवणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते गव्हाच्या पिठामध्ये टाकायचे आहे आणि चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण चमच्याने पिठामध्ये तेल मिक्स करून घेणार आहोत. तेल गरम असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर थोड्या वेळाने आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये तेल हे गरमच टाकायचे आहे, म्हणजे आपली शंकरपाळी ही चांगली खुसखुशीत बनते. आता आपले तेल थोडेसे कोमट झालेले आहे, त्याच्यामुळे आता हाताने मिक्स करून घेऊ. पिठाला तेल चांगले तळून घ्यायचे आहे, म्हणजे आपले पीठ हे चांगले भुसभुशीत बनते व शंकरपाळी चांगली खुसखुशीत बनते. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला पिठामध्ये तेल चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटे लागतात पिठामध्ये तेल चांगले मिक्स होण्यासाठी. हातामध्ये थोडे पीठ घेऊन आपल्याला त्याची मूठ बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मूठ बनली तर ह्याचा अर्थ आपले तेल हे पिठामध्ये चांगले मिक्स झालेले आहे. आता त्याच्यामध्ये साखर टाकून गरम केलेले व नंतर थंड केलेले दूध वतायचे आहे आणि आपल्याला हलक्या हाताने कणिक मळून घ्यायचे आहे. आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. जास्त भार देऊन ही कणिक आपल्याला मळायची नाही. दुधामध्ये साखर टाकून विरघळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व ते दूध थंड करून घ्यायचे आहे व नंतर ते पिठामध्ये ओतून पीठ मळून घ्यायचे आहे व 15 ते 20 मिनिटे आपल्याला ते झाकून ठेवायचे आहे. 20 मिनिटांनी आपल्याला त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. चपातीच्या गोळ्यापेक्षा आपल्याला डबल गोळा बनवायचा आहे व जाडसर चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झालेली आहे. साईडचे आपण कट करून घ्यायचे आहे. शंकरपाळीची चपाती ही आपल्याला थोडी जाडच ठेवायची आहे, म्हणजे आपली शंकरपाळी चांगली फुगते व चाकूने नंतर आपण कट करून घेणार आहोत. आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला शंकरपाळी कट करायची आहे. इथे मी चौकोनी आकाराची शंकरपाळी कट करत आहे. शंकरपाळी कट करून झाल्यानंतर आपल्याला ती काढून एका ताटामध्ये ठेवायची आहे व दुसरा हुंडा घेऊन आपल्याला त्याची जाडसर चपाती लाटायची आहे आणि शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. गरम तेलामध्ये आपल्याला शंकरपाळी झाऱ्यामध्ये घेऊन टाकायची आहे. सुरुवातीला आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे व थोड्या वेळाने नंतर मध्यम गॅस केला तरी चालेल, पण फुल गॅसवर आपल्याला शंकरपाळी तळायची नाही. कमी ते मध्यम गॅसवरच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. 1 मिनिटाने ती थोडीशी हलवून घ्यायची आहे व नंतर 1 मिनिटाने आपल्याला झाऱ्याने शंकरपाळी पलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने आपल्याला ती तळून घ्यायची आहे. शंकरपाळी आपल्याला दोन्ही साईडने चांगली एकसारखी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. थोड्या वेळाने आपल्याला शंकरपाळी हलवून घ्यायची आहे व ती पलटून घ्यायची आहे आणि ती दोन्ही साईडने आपल्याला चांगला एकसारखा कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. ते 5 मिनिटे झालेली आहेत. आपली शंकरपाळी ही चांगली तळून झालेली आहे. झाऱ्यामध्ये शंकरपाळी काढून घेऊ आणि शंकरपाळीतील तेल सारे नितळून काढायचे आहे. शंकरपाळी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. राहिलेली शंकरपाळी ही आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला दुसरी शंकरपाळी त्या तेलामध्ये टाकायची आहे. बाहेर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे पावसाचा आवाजही मध्ये मध्ये येत होता, पण तुम्हाला शंकरपाळीच्या आवाजावरून समजलेले असेल
की आपली शंकरपाळी ही चांगली कुरकुरीत खुसखुशीत बनलेली आहे। ही शंकरपाळी पाहून कोणालाही वाटणार नाही की ही शंकरपाळी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। दिसायला तर ही शंकरपाळी छानच दिसत आहे, पण खायलाही खूप टेस्टी बनलेली होती आणि एकदम खुसखुशीत अशी झालेली होती। ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला नाही तुपाची गरज आहे व नाही मैद्याची गरज आहे। घरगुती साहित्यामध्ये ही शंकरपाळी बनवून तयार होते आणि खायला ही शंकरपाळी खूपच छान लागते। चॅनलवरती दुसराही शंकरपाळीचा व्हिडिओ आहे, पण ती शंकरपाळी मी मैद्यापासून आणि पाणी आणि तूप टाकून बनवलेली होती। पण मला कमेंट आलेली होती की दूध टाकून शंकरपाळी बनवून पहा, तर ही शंकरपाळी मी आज जरा वेगळ्या पद्धतीने दुधाचा वापर करून मैदा आणि तुपाचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। तुम्हाला ही शंकरपाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।